स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. इथे मी ज्वारीच्या पिठापासून मस्त अशी रेसिपी बनवते, नाश्ता बनवते. त्याचे बघा इथे मी 1 वाटी हे ज्वारीचं पीठ चाळून घेतलं आहे. तर आता हे मी पहिलं मोठ्या भांड्यामध्ये एका काढून घेते. इथे मी मोठ्या भांड्यामध्ये पीठ काढून घेतलं. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. ते मीठ घालून घेते, थोडं कमीच घालायचं, जास्त पण नकोय. आणि मिक्स करते. मीठ घातलंय तोपर्यंत गरम पाणी करत ठेवायचं. ज्या वाटीने मी पीठ घेतलं ना त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेते, गरम करून, कडकडीत गरम असं. कारण ज्वारीचं पीठ कसं चिकट नसतं, तर थोडं आपल्याला चिकटपणा यायसाठी मी गरम पाण्यामध्ये भिजून घेते. ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं त्याच वाटीने हे अर्धी वाटी पाणी घेतलंय. थोडं थोडं करून घालून घेते आणि पीठ व्यवस्थित असं भिजून घेते. जास्त पण पाणी घालायचं नाही. जसं भाकरीला पीठ आपण मळतो ना तेवढंच पाणी घालायचंय, किंवा चपात्यांना आपण पीठ मळून घेतो. मी थोडं थोडं पाणी घालते. गरम आहे त्याच्यामुळे मी आधी हाताने मळून घेत नाहीये, तर असं मिक्स करून घेते. जास्त पण घालायचं नाही, जास्त घातलं तर पातळ होईल. त्यामुळे मी 1 वाटीला अर्धी वाटीच पाणी घेतलंय. आता हे सर्व पाणी घालते मी. थोडंसं शिल्लक राहिलेलं व्यवस्थित असं मिक्स केलंय. आता फक्त मी हे 5 मिनिटं झाकून ठेवून देते, कारण पीठ गरम आहे. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं सगळीकडे. गरम पाणी ते लागलं गेलं पाहिजे पिठाला. ते झाकण ठेवते आणि 5 मिनिटं मी झाकून असंच ठेवून देते. इथे पीठ मी झाकून ठेवलेलं, 5 मिनिटं जरी ठेवलं ना तरी चालेल. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. हे ताट घेतलंय आणि त्यामध्ये हे पीठ काढून घेते आणि हे पीठ मळून घ्यायचंय. लागलं तर थोडंसं पाणी घालते मी. थोडंसं गोळ असं गरमच आहे. इथे मी पीठ मळून घेतलंय आणि आता थोडंसं तेलाचा हात लावून घेते. जरासं तेल लावलं हाताला. असं भाकरीला पीठ मळतो तेवढंच आहे. थोडंसं पाणी मी घातलं परत, आणि सुक्क होतं पीठ खाली खाली, त्याच्यामुळे असे तसं मळून घ्यायचं. त्याचे मी 2 गोळे करते आणि असे लांब करून घेते. इथे मी असे 2 गोळे करून घेतले. इथे चकलीचं भांडा घेतलंय आणि त्याला मी ही हे लावून घेतली आहे, जाळी लावून घेतली आहे. पण ही बारीक आहे, तुम्ही थोडीशी मोठीवाली लावा, म्हणजे मध्यम जी असते ना ती लावा. पण मी आता ही बारीकच लावून घेतली आहे. त्यामध्ये हा गोळा घालून घ्यायचा आहे. थोडंसं वाटलं ना तर इथे तेल लावून घ्या या भांड्याला. मी आता पिठाला लावलंय ना, हे भरून घ्यायचंय. हा एक गोळा मी झाकून बाजूला ठेवते, झाकण लावून घेते, ताट बाजूला करते. इथे मी मोठी चाळण घेतली आणि थोडंसं तेलाचा हात लावून घेतलाय. त्याच्यावरती आपल्याला हे नूडल्स काढून घ्यायचे आहेत. थोडेसे बारीक निघतात आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही थोडेसे जाड असे घ्या. स्प्रिंग आहे ना थोडीशी लूज झाली आहे, त्याच्यामुळे आवाज येतोय. इथे मी आता हे सर्व चाळणीमध्ये काढून घेते. जास्त एकावर एक वगैरे चिटकवायचे नाहीयेत. असं गोल गोल फिरवून घेतलं ना तरी चालेल. इथे मी सर्व शेवया चाळणीमध्ये काढून घेतले आहेत. तोपर्यंत मी गॅसवर पाणी गरम करत ठेवलंय. इथे कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलंय, त्यामध्ये ही चाळण ठेवून देते. वाटलं ना तर थोडंसं तेल ब्रशने वरती लावून घ्या. गॅस मध्यम ठेवते आणि 10 मिनिटे वाफवून घेते. 10 मिनिटानंतर बंद करायचा गॅस आणि झाकण तसंच ठेवायचं आणि 5 मिनिटानंतर मग उघडून बघायचं. तर मी आता हे 10 मिनिटं वाफवून घेते. इथे 10 मिनिटं मी गॅस वाफवून घेतलं, गॅसवर वाफवायला ठेवलेलं आणि गॅस बंद केला आणि 5 मिनिटं असं झाकून ठेवलं आणि हे छान असे वाफले गेले आहेत. तर आता मी गॅस तर बंद केला आहे. हे काढून थंड करून घेते. इथे शेवया मी काढून घेतल्या एका ताटामध्ये आणि थंड करून घेतले आहेत. आता हे थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे, एकमेकाला चिकटले गेले आहेत. थंड झाल्या की त्या निघतात बरोबर. मग त्याच्यामुळे थोडंसं ना तुम्ही जाडवाली चाळण ते वापरा. पूर्ण असे काढून घ्यायचं, तुटले तरी चालेल, थोडेसे लांब असेल. इथे मी हे सर्व काढून घेते. इथे मी सर्व शेवया मोकळ्या करून घेतल्या आहेत आणि आता जाऊया आपण गॅसकडे. इथे गॅसवर मी पॅन ठेवलंय, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते. 2 चमचे घातले पोहे खायच्या चमच्यावर. इथे तेल गरम झालंय, त्यामध्ये मी अर्धा कांदा, अर्धा शिमला मिरची आणि थोडासा कोबी पातळ लांब कापून घेतलाय. फास्ट गॅसवर 1 मिनिट परतून घ्यायचंय. जास्त पण शिजवायचं नाहीये, थोडंसं कच्चेपण आपल्याला राहायला पाहिजे असं. त्याच्यामुळे गॅस थोडा फास्टच ठेवायचा. मुलांच्या आवडीची आहे ही डिश. किंवा असं भाकरीचं पीठ वगैरे उरलं ना, एखादा गोळा ठेवून हे बनवून देऊ शकतो, किंवा गव्हाच्या पिठाच्या केलं तरी पण छान होतात. तिथे 1 मिनिट फक्त परतून घेतलं. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. आपण पहिलं पण मीठ घातलेलं, आता थोडंसं घालते मी, 1 चमचा एवढं. हे रेड चिली सॉस घालते, छोटा चमचा आहे त्याच्यामुळे मी.
चमचा घातला. मी सोया सॉस घालून घेते. ही मॅगी मसाला आहे तो थोडासा घालते, अर्धा पॅकेट. मिक्स करून घेते. अर्धा मिनिट फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जी मॅगी आपण हे शेवई ठेवलेल्या ना त्या घालून घ्यायचे. थोडीशी काळी मिरी पावडर घालते आणि फास्ट गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे. शिजवायचं वगैरे नाही आहे कारण हे शिजलेलं आहे शेवई आपल्या. ही आपली मॅगी मस्त छान अशी मॅगी तयार झाली आहे, पौष्टिक अशी. झटपट होते. शेवया झालेल्या असल्या ना की जास्त वेळ पण लागत नाही. 1 ते 2 मिनटं झालीत. हे आपलं हे मस्त मॅगी तयार झाली आहे बघा. आता मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते. आता आपण याचीच दुसरी रेसिपी बघूया. इथे दुसरी रेसिपी बनवायसाठी मी परत पॅन ठेवला आहे. तेल घालून घेते. इथे तेल गरम झालं आहे. इथे मी 3 ते 4 लसूण किसून घेतले. हलकंसं थोडंसं परतून घेते तेलामध्ये. 1 टोमॅटो घालते. एक वाटी पिठामध्ये आहे ना भरपूर आपल्या शेवया होतात. इथे टोमॅटो घातला आहे. थोडीशी शिमला मिरची घालते. इथे शिमला मिरची घातली. 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी बारीक अशा कट करून घेतल्या, कापून घेतल्या आहे, त्या घालून घेते. मी चिली मॅगी बनवते त्याच्यामुळे मी हिरव्या मिरची घातली आहे. थोडंसं परतून घेतलं. मीठ टाकते थोडंसं, जास्त नाही टाकत आहे. रेड चिली सॉस टाकते. इथे मी रेड चिली सॉस घातला. 1 चमचा एवढा टोमॅटो सॉस घालून घेते. मिक्स करून घेतलं. आता जे शेवया आपण दुसऱ्या पण मी नंतर तयार करून घेतल्या, पहिल्या थंड झाल्या काढून घेतल्याने. आणि या शेवया घालून घेते. काळी मिरी पावडर घालते आणि मिक्स करून घेते. गॅस थोडा फास्टच ठेवायचा आणि पटपट अशा ढवळून घ्यायचं मिक्स करून. मका असेल ना तर मका घालायचा, मस्त लागतो मका याच्यामध्ये. थोडंसं रेड चिली फ्लेक्स असेल तर ते घालून घ्यायचं. इथे मी हिरवी मिरचीचा वापर केला आहे त्याच्यामुळे चिली फ्लेक्स वगैरे घालत नाही आहे. आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. इथे आपली पटकन अशी 2 मिनिटात रेसिपी तयार झाली आहे बघा. हे पण मी आता काढून घेते. इथे पाहू शकता मस्त आपली ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक अशी रेसिपी तयार झाली आहे, नाश्त्याची रेसिपी. दोन्ही रेसिपी एकदम मस्त अशा लागतात. शेवया करून ठेवल्या ना, कधी भाकरी बनवत असेल तर एखादा पिठाचा गोळा ठेवायचा आणि असे बनवून घ्यायचे पहिले शेवया. आणि मुलांना मॅगी देण्यापेक्षा ही तुम्ही मॅगी बनवून द्या. खूप छान मुलं आवडीने खातील आणि अप्रतिम अशी पौष्टिक आहे, छान लागते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू, धन्यवाद.